हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, मी गावच्या आधीचे व्हिडिओ जे एडिट करून ठेवलेत, तर त्यामधलाच हा एक व्हिडिओ आहे. तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला हा आपला गावचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मग काय ते लगेच खाल्ले काय करायचं लगेच कोण एवढं खात नाही. मी टाकून जर ठेवलं ना लय भारी लागते. लूज पडतं जाऊ. मी टाकून ठेवलं ना मम्मी, लूज पडतं. चवीला चांगलं लागतं. हा आहे आमच्या गावचा, आमच्या घराच्या पाठीमागचा नजारा. तुम्ही हे समोर बघताय, एकदम छान अशी गार हवा आहे. छान वाटते बघा, बघायला पण किती सुंदर वाटतंय. त्यांना आवडतात खूप. चांगलं आवडतात. हा काय माझा हात पूर्ण काय काय मग खाली होतं ते हाताने काढलं. हा ह्याकडे दोन पिकलेली. आंबट खाल्लं मला हे झालं. मम्मी हे शेंगा कोणते आहेत? सत्तापाचं झाड दाखव ना. बघितलं माहिती मला सत्तापाचं झाड. मला नाही माहिती. खोकल्यासाठी लहान. हा किती काढलेत? हा हे बघा, आमच्यासाठी शेवग्याच्या शेंगा काढल्यात. वहिनींना पण म्हटलं काही देईल आणि काही मला ठेवेल. हे बघा, खूप शेंगा आलेल्या आहेत शेवग्याला. आणि इकडे हे आमच्या केळीचं झाड आहे आणि त्याला पण केळी आल्यात, ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. वरती आहेत बरं का, तो चांगले जाड जाड शेंगा आहेत वरती. वहिनी ती तुमच्या हाताने तुटल बघा खालची. हा मारा, लसूण आहे फक्त खाली बघा, व्यवस्थित मारा. हे बघा इथं इथं त्याला झाड आहे. नाही चांगले लागतात शेंगा त्या. हे चांगलं अशा कडा बनवलंय काढायला. हे बघा, मम्मींनी गोळा करतात शेंगा पडलेल्या. आणि ही माझी फ्रेंड आहे, मी तुम्हाला प्रत्येक काही इथं पण आहे बघा वरती. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आमच्या शेवग्याच्या झाडाला किती शेंगा आलेल्या आहेत. हे तुम्हाला समोर दिसत आहेत आणि काही बारीक पण आहेत. आणि पप्पा आम्हाला नेण्यासाठी शेवग्याच्या शेंगा काढतायत. घराच्या जवळच झाड आहे आणि तुम्ही हे बघू शकता समोर. कवळ्या नका पाडू. कवळ्या निभार आहे. हा बाई तिकडून निभार आहे, तिकडे निभार. हा बघितलं त्या का तिकडे दिसते का? बारीक केळी आहेत बरं का त्या. सोनकेळी ना मम्मी? तिकडे गोव्याला आणि तिकडे अशाच केळी बघा, कर्नाटक बॉर्डर बिर्डर. अजून पण फुले येत आहेत वरती, फुले बघा. मला त्यामुळे लोक ओळखायला लागलेत माहिती का. हा ना, चांगली गोष्ट आहे. तर फ्रेंड्स, ऐकलं का आता तुम्ही वहिनी काय बोलल्या? आपल्या व्हिडिओमुळे त्यांना लोक ओळखायला लागले, कारण त्यांना बघितलं व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला सांगितलं बरेच, म्हणजे 3-4 व्हिडिओमध्ये तरी आय थिंक ते आलेले आहेत.
आणि तुम्हाला लसूण दाखवते. हा आपला लसूण आहे आणि इकडं हरभरा होता, तर हरभरा काढून झालाय. तुम्ही हे बघू शकता. हा आपला हरभरा काढून ठेवला इकडे. तर हा आपला हरभरा काढून झालाय. काही इकडे काही मम्मीने घराच्या पुढे पण नेलाय सुकवून. आणि हा आहे लसूण. मम्मीने लसूण लावला आणि तिकडे थोडेसे कांदे लावले होते, कारण जागा उरली होती म्हणून तेवढ्यामध्ये कांदे लावले होते. आणि हा आपला नेहमीच मी दाखवत असते घराच्या पाठीमागचा हा आपला परिसर. हे आहे आपलं नारळाचं झाड आणि त्याला नारळ पण आलेले, आम्ही बरेचसे पाडले आणि आता परत यायला लागले, छोटे छोटे आहेत आता. आणि हे आहे खारीकचं झाड आणि हे आपली लिंबोणी आहे. आणि पप्पा शेंगा काढतायत शेवग्याच्या. आणि आता आपले नवीनच आलेले कढीपत्त्याचं झाड आहे. हा कढीपत्ता बघू शकता. इकडे पण आहे, कारण कढीपत्ता खूप होता. मम्मींनी पप्पांनी तोडलाय तो. मम्मी आळू कस काय गेली आपली? हा काय जा घेऊन. हे बघा, हे आपले आहे केळी. बाद झाले झाले. हो बाद झाले. ठेवा बस झाले लय झाले. बाद झाले. आम्ही आवळे काढतोय. मम्मी यांनी बघा ना किती छान कोथिंबीर टाकली बघा घराच्या पाठी. याचे ना असं हे करायचे खापा आणि युट्यूबला बघून एक व्हिडिओ मी बघितला. बघा ना सगळे टोचतातच, नका करू. नाही वडली भेटली तरी कसं होते. हे सगळे आवळे गोळा करतायत. आवळे आवडतात आम्हाला. द्या ना पप्पा मला एक. सतापाचं झाड कशासाठी म्हटलं? खोकला सर्दी लहान मुलांना. खोकला सर्दीसाठी आयुर्वेदिक आहे. मम्मीने आणून लावले. असू दे ओली नाही जमणार. ती काढली चांगली काढली. कुठालची तिकडे लेणे बार झाली ती. ही काढली एका झाडाचं दोन दोन पाणी घे काढून. तुम्हाला आवडते का कांद्याची पात? आपण हा मग तुमच्या पुरती थोडी घ्या, मी माझ्या पुरती घेते. हा दोघी पुरतं घ्या. कारण मी काही कोणता खुडू लागतच नाही पहिली गोष्ट, कारण मलाच खुडू होत नाही. असं ना टोन घेऊ का डायरेक्ट? नको, त्याला कांदे यायचे. येतील ते कांदे त्याला पण येते. नका 2-3 उपटले तर ठीक आहे. त्याच्यात कांदे नाही, कांदे लय बारीक आहे ते, घे उपटून. कांदेच नाही आले त्याला अजून. येतील पण उशिरा येतील. घे काय बारीक बारीक उपटून. बस लवकर जायचं मला, बाजारात जायचं. लवकर म्हणजे असं किती वाजता जायचं? म्हणजे आता थोडं निघू आपण. हा मग थांबा ना, अजून लेट आहे. बाजारात तुम्ही जाता 6 वाजता. मग थांबा जरा, ऊन खाली होऊ द्या ना. बाजारात काय घ्यायचं आता? मला गहू आणि बाजरी काय तुम्ही प्रत्येक बाजारला जाता काय हो? नाही, म्हणजे प्रत्येक नाही जात, कधी जातो कधी नाही जात. पण गहू बाजरी. दादांना नाही आवडत काय? नाही त्याला नाही, मला आवडते बाबा. मला आवडते बाई. आणि त्याच्यात कांदे पण उपटले तिने बघा. इकडचं उपटले 2-4 कवळं घेवले 2-4. हे काय येणार आहे का मम्मी? नाही येणार आहे. हे बघा, हे काय येणार आहे? 2-4 असं 7-8 घ्या डायरेक्ट. हा जे बारीक लय ना ते घ्या उपटून. जरा मोठा बारीक येते. कुठं? इकडचं उपटा. हा उपट. हे नको, हे मोठे जरा उपट मग.
कांद्याची पात होईल ना डब्याला. केशर केशर. तर हे घराजवळचं आमचं हे आंब्याचं झाड आहे आणि आंबा कमी झाला मग केशर. मला वाटलं साधं आहे आपलं. नाही केशर पडून जाते तरी ते. ते आंबट आहे. हा बार राहत नाहीये. हे जे दिसते ना तुम्हाला हे सगळं पडणार आहे. घशाची होईल ना चिकाचं नाही खावा. सगळं चिक उभं राहण पुढं तोंडात का? आणि हे आहे पेरूचं झाड आहे हे बघा. आणि इकडे हे आमचं आंब्याचं झाड आहे केशर. त्याला खूप आंबे येतात दरवर्षी. घरच्या असल्यावरती आपण किती पण काढू शकतो. आता हे जर बाजारात विकत घ्यायला गेलं तर हे कितीच्या झाल्या असत्या. तर हे बघा. आणि ही आहे कांद्याची भाजी. काही वहिनींना घेतली आणि काही मला घेतली. असे दोघींना घेतले. आणि याच्यामध्ये मम्मींकडनं बरंचसं काही काही चालवलंय. आणि हे आहेत फ्रेंड्स तोंडली. तर तोंडली तुम्हाला माहीत असेल याची भाजी पण बनवतात. आणि तोंडलीची भाजी आम्हाला खूप आवडते. हे बघा हे तोंडलीत आणि एकदम फ्रेश फ्रेश तोंडली आहेत. आणि इकडे आहेत हे आवळे. तर हे आम्हाला घेऊन जाण्यासाठी मम्मींनी काढलेत आत्ता. आणि मम्मींनी घरी गावठी जी मटकी असते तर ती भिजवलेली. सो मला पण दिली आहे. म्हटले तुला पण घेऊन जा गावठी मटकी. आणि हे वटाणे पप्पाने बाजारावरून वटाणे आणले होते तर जास्त आणलेले. बोलले तुला पण घेऊन जा. आणि इकडं हे दाखवते. ही आहे कशी तांदूळशाची ना तांदूळशाची भाजी. ही यांना खूप आवडते. तर यांच्यासाठी मम्मीने बनवून दिली आहे स्पेशली. सो ही भाजी पण मी घेऊन चालली तिकडे. आणि हे मम्मींना बटाटे आले होते त्यामुळं मग मम्मीने मला पण दिले त्याच्यातले काही. बोलले तुला पण बटाटे घेऊन जा. आणि इकडे हे टोमॅटो. आणि ही आहे मेथीची भाजी. ही बघा एवढी ही मेथीची भाजी आहे. तर ही निवडून वगैरे मी चालवली. मम्मींच्या फ्रेंडने दिलेली त्यांना. आणि ही आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर मी निसून वगैरे ठेवली त्याच्यामध्ये. तुम्ही हे बघू शकता भरपूर कोथिंबीर आहे. आणि मी आज संध्याकाळी कोथिंबीरीच्या वड्या बनवणार आहेत. हे बघा पूर्ण हिरवीगार आणि एकदम फ्रेश टवटवीत अशी कोथिंबीर आहे. तर आज संध्याकाळी कोथिंबीरीच्या वड्या करणार आहे मी. आणि इकडे हे शेवगा आणि कांद्याची भाजी ही तर मी तुम्हाला दाखवलीच. आणि हा आहे हुळा. कारण तुम्हाला दाखवलं का आपण चणे लावले होते तर चणे आता काढलेत आणि हुळा बनवून मम्मींनी हा दिलाय आम्हाला नारायणगावला. तर एवढं बघा गावाला आल्यावरती एवढं सगळं फ्रीमध्ये भेटतंय. हेच जर आपण बाजारामध्ये गेलो विकत घ्यायला तर बरेचसे पैसे जातात आपल्याला कळून देखील येत नाही. तर एवढं सगळं मी आता नारायणगावला घेऊन जाणार आहे. ह्या थोड्याशा बिबड्या दिल्यात यांच्यासाठी कारण यांना बिबड्या आवडतात. सो यांच्यासाठी थोडेसे बिबड्या बाजूला दिल्यात. आणि आम्हालाही करायच्यात. ह्या फक्त मावशींसाठीच आहेत आता सध्या. आणि आम्हालाही पण मम्मी बनवणार आहेत. आय थिंक उद्या बनवणार आहेत. आणि तर फ्रेंड्स हे आहेत बिबड्या. आणि तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंट्स करून सांगा. कारण कसं असतं प्रत्येक हा का कारण प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळं बोललं जातं. आमच्याकडे जुन्नर हा आमच्याकडे ना बिबड्याच बोलतात. आणि ही बघा ही आहे बिबडी ज्या मम्मीने बनवल्यात. हे तुम्ही बघू शकता. आणि किती सुंदर पद्धतीने मम्मीने लावल्यात हे तुम्ही बघताय. आणि खूप छान सगळीकडे वास चाललाय त्याचा बिबड्यांचा. हे बघा सांगायचं तर ह्या बिबड्या मम्मींनी मोठ्या मावशींना बनवून दिल्यात ज्या मुंबईला असतात. आणि अजून एक बिबड्यांचा आहे तर त्या छोट्या मावशींसाठी आहे. त्या पण आणा दाखवायला. त्या कुठे छोट्या दुसऱ्या असू द्या ना आणा इकडे दाखवायला. त्या पण म्हणजे तुम्हाला दाखवायचं कारण हे की बिबडे त्यांनी बनवलेत किती हे बघा. कारण आमच्याकडे ना बिबडी खूप आवडीने खातात. आणि उन्हाळ्यामध्ये हे सगळं चालू असतं. मम्मींचं बिबड्या करणं वडे तोडणं पापड किंवा आपलं कुरडाई वगैरे हे सगळं मम्मी उन्हाळ्यामध्ये बनवतात. कारण मग वर्षभर खायला होतं ते. आणि किती सुंदर पद्धतीने त्यांनी लावलेत. आणि सगळ्या बिबड्या एकसारख्या दिसतात. आणि मित्रांनो टेस्टला पण खूपच छान आहेत आणि झणझणीत आहेत. आणि हे बघा ह्या दुसऱ्या मावशींसाठी आहेत पुण्याच्या मावशींसाठी आहेत. हे बघताय ह्या पुण्याच्या मावशींना ह्या मुंबईच्या मावशींना ह्या अशा मम्मीने बनवून ठेवल्यात. आणि मावशी येणार आहेत आता उद्या नाही पुढच्या सॅटर्डेला ना. ह्या वेगळ्या त्या वेगळ्या बरोबर आहेत. हे बघा
1.5 किलोचे आहेत 1 किलोचे आहेत. हा का, हे 1.5 किलोचे आहेत. बापरे, हो बिबड्याला आवडतात त्यांना, म्हणून दरवर्षी देतात मम्मी करून. म्हणजे गेल्या वर्षी पण दिल त्यांना मम्मी वाटतं, पण मला वाटतं मोठ्या मावशीनं नव्हतं दिले गेल्या वर्षी. ह्या वर्षी फोन चालू का, व्हिडिओ चालू? हा हे बघा. आणि हे आहेत बिबड्या. आणि तुम्हाला हे बिबड्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला हे माहीत आहे का, कारण बहुतेक लोकांना आहे ना माहीत नसतं. तर आमच्याकडे गावाला हे असं बनवतात. हे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा हे बिबड्या झाल्यात. आणि तुमच्याकडची रेसिपी पण मला शेअर करा, कारण कसं असतं प्रत्येक ठिकाणची रेसिपी ही वेगळी असते. आमच्याकडे अशा प्रकारे बिबड्या बनवल्या जातात. तुमच्याकडे कशा बनवतात याची रेसिपी मला नक्की शेअर करा. तर फ्रेंड्स हे सगळं मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि खरंच मी सुद्धा पर्सनली हे सगळ्या गोष्टी खूप मिस करत होती, कारण खूप दिवस असं व्हिडिओ बनवायला नव्हतं, तुमच्यासोबत बोलायला नव्हतं, गप्पा मारायला नव्हतं. आणि जे रेग्युलर आमचं काय चालू असतं काय होतं, तर ह्या सगळ्या कोणत्याच गोष्टी मला तुम्हाला शेअर करता येत नव्हत्या. सो मी देखील तुम्हाला खूप मिस केलं. तुम्ही मला मिस केलं का, तर मला केलं असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मला माहिती आहे का खूप लोकांनी मला मिस केलंय. आणि आपले चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि ज्यांना माहीत नाही आपलं चॅनल, तर त्यांच्यासाठी सांगते, इट्स परी हे माझ्या चॅनलचं नाव आहे. आणि मी राहणार जुन्नरमध्ये, जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव हे माझं गाव. तर मित्रांनो, तुम्हाला हा आपला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा.